ठरावात असे नमूद आहे की नव्यानं निवडून आलेल्या सगळ्या आमदारांनी एकमतानं ठरवलं की विधिमंडळ पक्षाच्या बैठकीतले सगळे निर्णय उद्धव ठाकरे घेतील, तर हा बैठकीचा विषय ठरू शकतो. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणणं आहे. आणि कपिल सिब्बलांनी यावर उत्तर देताना म्हटलंय की आम्ही उपस्थिती पत्रक अर्थातच अटेंडन्स शीट हे सुद्धा दाखवू शकतो, त्यातून प्रत्येक सदस्य या बैठकीला उपस्थित होता हे स्पष्ट होईल. शिवाय घटनापीठानं यापूर्वीच हे सगळं वैध असल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे. त्याच्यामुळे युक्तिवाद सध्याच्या घडीला सुरू आहे आणि या युक्तिवादातून वेगवेगळे प्रश्न न्यायमूर्ती उपस्थित केले जात आहेत. ज्या कुठल्या बैठका उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत झाल्या, अटेंडन्स शीट मेंटेन केलं गेलं, त्या अटेंडन्स शीटवरती कोणाकोणाच्या स्वाक्षऱ्या होत्या हे बघणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि त्याचा आता लेखाजोखा घेतला जातोय. त्या संदर्भाने विचारपूस ही न्यायालयाकडनं सुद्धा केली जाते. इतकंच नाही तर ज्या पद्धतीचे अपडेट्स सध्याच्या घडीला आपल्याकडे येत आहेत त्यामध्ये जाणीवपूर्वक ही गोष्ट विचारली जाते की वेन अ लीडर ऑफ द लेजिस्लेटिव्ह पार्टी अस रिमूव्ह द मेंबर मस्ट, अशा पद्धतीने प्रश्न हा कोर्टाकडनं विचारला गेलेला आहे. त्याच्यावरती सुद्धा कपिल सिब्बल हे आपल्याला उत्तर देताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे अतिशय महत्त्वपूर्ण अशी सुनावणी आहे आणि अर्थातच ठाकरे आणि शिंदे या दोन्ही पक्षांचं भवितव्य आता या सुनावणीशी जोडलं गेलेलं आहे. अगदी मनश्री, या सगळ्यामध्ये आपण बघतो एकनाथ शिंदेनी बंड केल्यानंतर त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेता म्हणून ठाकरेंनी निवड केली. त्यावेळेला उपाध्यक्ष होते, त्यांनाही बदल सुद्धा कळवण्यात आला होता. तर व्हीप म्हणून सुरेश प्रभू यांचे आपण बघतोय की नियुक्ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या सगळ्यामध्ये आता हे बदल करण्यात आलेले होते असं आता कपिल सिब्बल आपल्या युक्तिवादामध्ये म्हणतायत आणि हेच बदल ग्राह्य धरण्यात यावेत आणि पक्षप्रमुखांच्याकडे अनेक अधिकार असतात जे पक्ष घटनेने दिले आहेत, ते शाबूत असल्याचं सुद्धा कपिल सिब्बल सांगतायत. एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बलांनी मांडलेला आहे, ते म्हणजे नेत्याला पदावरून हटवण्याचा अधिकार केवळ राजकीय पक्षाला आहे. अधिकृत नेतृत्वामार्फतच राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षाच्या नेत्याला हटवू शकतो. हा मुद्दा सुद्धा घटनापीठाने आधी स्पष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे हा निर्णय सुद्धा त्यांनी समोर ठेवलेला आहे. आता याच्यापूर्वी आपण बघितलं की ज्या पद्धतीची सुनावणी महाराष्ट्रात झालेली होती नार्वेकरांच्या मार्फत, त्यामध्ये सुद्धा हा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला होता की ज्यावेळेस विधिमंडळ नेत्याला त्यांच्या पदावरनं हटवलं जातं तेव्हा हा हटवण्याचा अधिकार तरी उद्धव ठाकरेंना शिल्लक होता का, यावरनं सुद्धा चर्चा झालेल्या होत्या आणि तोच मुद्दा सध्याच्या घडीला न्यायालयामध्ये पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. आणि कपिल सिब्बलांनी हे उत्तर दिलेलं आहे की नेत्याला पदावरून हटवण्याचा अधिकार केवळ राजकीय पक्षाला आहे. अशा पद्धतीने त्यांनी उत्तर देत राजकीय पक्षाचं हे महत्त्व या ठिकाणी अधोरेखित केलेलं आहे. अगदी त्यामुळे मनश्री, मी तुमच्याकडे येणारच आहे. नेमक्या घडामोडी काय घडतात ते पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टातल्या घडामोडी जाणून घेऊयात. मनश्री पाठक आपल्या सोबत आहेत. सेनेच्या आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आणि विधिमंडळ पक्ष नेत्याला पदावरून दूर करण्याच्या अधिकार ठरावावर विधिमंडळ सदस्यांच्या सह्या आहेत का असा सवाल सुप्रीम कोर्टानं विचारला. तर ठरावावर सदस्यांच्या सह्या नाहीत असं कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलेलं आहे. आणि एकंदरीत ज्या वेळेला बंड झालं त्यावेळेला ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत विधिमंडळ पातळीवर, पक्ष पातळीवर, या सगळ्यांचा लेखाजोखा आता कपिल सिब्बल या सगळ्या युक्तिवादामध्ये मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्या वेळेला व्हीप म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली ठाकरेंकडून, हे बदल सुद्धा कळवण्यात आलेले होते. त्याचबरोबर विधिमंडळ पक्षनेता म्हणून ज्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी बंड केलं त्यावेळेला अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती ठाकरेंकडून, हे सुद्धा उपसभापतींना विधानसभेच्या कळवण्यात आलं होतं अशी माहिती कपिल सिब्बल यांनी दिलेली. आणि हे सगळे जे अधिकार आहेत विधिमंडळ गटनेता निवडण्याचे किंवा व्हीप निवडण्याचे, हे पक्षप्रमुखांकडे शाबूत असल्याचं सुद्धा यावेळेला कपिल सिब्बल यांनी सांगितलं. पक्षाच्या घटनेनुसार ते अधिकार पक्षप्रमुखांकडे जातात असं सुद्धा सांगितलं. आणि त्यावेळेला या ठरावावर सदस्यांच्या सह्या आहेत का असा सवाल कोर्टानं कपिल सिब्बल यांना विचारला. त्यावेळेला या ठरावावर सह्या नसल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे. कारण जो हा युक्तिवाद चालू आहे त्यावेळेला हे जे ठाकरेंचे फुटीर आमदार जे होते ते गुवाहाटी किंवा सुरतला होते. पुन्हा एकदा जाऊयात सुप्रीम कोर्टामध्ये काय नेमक्या घडामोडी होत्या जाणून घेण्यासाठी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत. मनश्री, काय अपडेट्स? ज्येष्ठ वकील कपिल सिब्बलांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे की उपसभापतींनी शिवसेना विधिमंडळ पक्षातील नेतृत्व बदलाला मान्यता दिली होती. जर नंतर अध्यक्षांनी काही मुद्द्यावर आमच्या विरोधात निर्णय दिला, म्हणजे तोच मुद्दा पुन्हा एकदा येतो की अध्यक्षांनी काही मुद्द्यांवरती विरोधात निर्णय दिला होता. मात्र सगळ्यात महत्त्वाचं की 21 जून 2022 रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. हा मुद्दा वादग्रस्त नाही. तसंच विधिमंडळ पक्षनेते बदलण्याबाबतचं पत्र, त्याला उपसभापतींनी दिलेली मान्यता, याला सुभाष देसाई प्रकरणात सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेला आहे. गेल्या केसचा त्यांनी उल्लेख केलेला आहे.
त्यानंतर सुरतमध्ये असताना 31 आमदारांनी एक ठराव मंजूर करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. अर्थातच एकनाथ शिंदे हे जेव्हा एका आमदारांच्या गटाला घेऊन सुरतमध्ये गेले तेव्हा त्या ठिकाणी ठराव झालेला होता आणि त्याचा दाखला आता देण्यात येतोय. आणि तिथे जो ठराव झाला सुरतमध्ये, त्या ठरावाद्वारे एकनाथ शिंदे यांनाच विधिमंडळ पक्षनेते म्हणून कायम ठेवण्यात आलं आणि सुनील प्रभूंच्या जागी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आली. हा ठराव विधिमंडळ पक्षानंच मंजूर केला. विधिमंडळ पक्षानेच सभागृहातले आपले नेते म्हणून एकनाथ शिंदे कायम राहतील आणि मुख्य प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांच्या जागी भरत गोगावले यांची नियुक्ती केली जाईल असा निर्णय घेतला. त्याच्यामुळे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल अशा पद्धतीचा युक्तिवाद इथे करतायत की जो ठराव सुरतमध्ये करण्यात आला 31 आमदारांच्या बैठकीमध्ये, त्यानुसार एकनाथ शिंदे हेच विधिमंडळ पक्षनेते म्हणून कायम राहतील असा ठराव करण्यात आला आहे. फक्त सुनील प्रभूंच्या जागी भरत गोगावले यांना पद देण्यात आलं आणि त्याच्यामुळे विधिमंडळ पक्षनेत्याला हटवण्याचा जो अधिकार आहे तो राजकीय पक्षाला आहे, हे पुन्हा एकदा कपिल सिब्बल इथे आपल्याला अधोरेखित करताना बघायला मिळत आहे. अगदी म्हणजे मनश्री, या सगळ्यामध्ये आपण बघतोय ज्या वेळेला शिंदेचे जे बंडखोर आमदार होते त्यावेळेचे 23 आमदार त्यांनी जो ठराव केला त्यानुसार त्यांनी भरत गोगावले यांच्याकडे अधिकार दिले. आता हा ठराव ग्राह्य किती धरला जातोय सुप्रीम कोर्टामध्ये, त्यावरूनच बऱ्याच घडामोडी घडू शकतात असं वाटतंय. नक्कीच आणखी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ते म्हणजे तारखांची यादी आता कपिल सिब्बल सादर करतायत कोर्टापुढे. त्यांनी खरं तर कोर्टाने हा प्रश्न उपस्थित केला की बहुसंख्य उपस्थित नव्हते या बैठकीमध्ये, त्यामुळे सिब्बलांनी सांगितलं की साहजिक आहे की बहुसंख्य या बैठकीला उपस्थित नसणार, कारण 31 जण जे सुरतेला गेले होते ते कसे उपस्थित राहू शकले हा मुद्दा आहे. की विधिमंडळ पक्ष हा राजकीय पक्ष नाही आहे. विधिमंडळाचा नेता हा त्या पक्षाचा गट असतो. विधिमंडळामध्ये विधिमंडळ पक्ष किंवा विधिमंडळाचा गट म्हणजे संपूर्ण पक्ष होऊ शकत नाही. पुन्हा एकदा जर आपल्याला आठवत असेल की यापूर्वी जी सुनावणी झालेली होती या संदर्भात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भात, तेव्हा सुद्धा हेच सांगितलं गेलेलं होतं की पक्ष वेगळा आणि विधिमंडळाचा गट वेगळा. विधिमंडळाचा नेता असतो आणि पक्ष प्रमुख असतो, त्याच्यामुळे पक्ष आणि विधिमंडळ यामध्ये फरक आहे. आणि विधिमंडळाचा नेता म्हणून एक वेळ एकनाथ शिंदेंना आमदारांनी मान्यता दिलेली असेल, मात्र पक्षप्रमुख हे उद्धव ठाकरेच होते. अशा प्रकारचा युक्तिवाद पुन्हा एकदा केला जातोय. हा युक्तिवाद आपण गेल्या केसमध्ये सुद्धा ऐकलेला असेल की पक्ष वेगळं आणि विधिमंडळ वेगळं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पक्ष नेतृत्वाबद्दल कधीही शंका नव्हती असं सिब्बलांचं म्हणणं आहे. ना प्रतिवादींकडनं कधी तशी शंका उपस्थित केली गेली, ना निवडणूक आयोगाकडून, ना अध्यक्षांकडून. पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव यांनी शिंदे यांची गटनेते आणि सुनील प्रभू यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली होती आणि अध्यक्षांना ही माहिती देखील कळवण्यात आली होती. तारखा सांगितल्या जात आहेत की 20 जून महाराष्ट्र विधान परिषद निवडणुका होत्या आणि अर्थातच 20 जूनपासूनच महाराष्ट्रातलं संपूर्ण राजकारण हे ढवळलेलं आपल्याला बघायला मिळालं. ज्यावेळेस विधान परिषद निवडणुका होत्या, काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि मतदान केलं आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 31 आमदार भाजप शासित राज्यामध्ये निघून गेले. पुन्हा एकदा तो घटनाक्रम सांगितला जातोय. सोबतच 2019च्या लोकसभेत 18 जागा मिळाल्या होत्या. इतर निवडणुका सुद्धा लढवल्या गेलेल्या होत्या. एकनाथ शिंदे राष्ट्रीय कार्यकारिणीचे देखील भाग होते. त्यांची नियुक्ती ही पक्षप्रमुखांनी म्हणजे स्वतः उद्धव ठाकरेंनीच केली होती आणि उद्धव ठाकरेंच्याच नेतृत्वाखाली उमेदवार उभ्या करून 2019च्या निवडणुका या लढवल्या गेल्या होत्या. त्याच्यामुळे एकंदरीतच जर आपण बघितलं कपिल सिब्बलांचं म्हणणं, तर पुन्हा एकदा तेच सांगितलं जात आहे की पक्ष वेगळा आहे. म्हणजे उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख हे असणारच आहेत, मात्र विधिमंडळ नेता हा वेगळा आहे. एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ नेता म्हणून सुरतेतल्या आमदारांनी, त्या 31 आमदारांनी मान्यता दिली होती आणि ते तसे होतेच, कारण उद्धव ठाकरेंनी त्यांची नियुक्ती, एकनाथ शिंदेची नियुक्ती विधिमंडळ नेता म्हणून केली गेलेलीच होती. मात्र सुनील प्रभूंचं प्रतोदपद काढून त्याच्यानंतर भरत गोगावलेंना ते पद देण्यात आलं आणि तो ठराव देखील 31 आमदारांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्याच्यामुळे पक्ष वेगळा आणि विधिमंडळ प्रमुख पद वेगळं अशा पद्धतीचा युक्तिवाद आता कपिल सिब्बल आपल्याला करताना दिसत आहेत. अगदी मनश्री, मी तुमच्याकडे येतो.